हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एजेस करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन माहिती भेटेल। तर चला, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की पाठपुरावा करण्यासाठी आम्ही परत आज महानगरपालिका पुणे आणि झडपी पुणे गेलो होतो, कारण का आता हा आमचा 4था पाठपुरावा आहे। तर ऑफलाईन RTI पण टाकला होता आणि त्याचे पण काही आम्हाला भेटलेत आणि त्याच्यावर काही काम चालू आहे आणि सध्या प्रत्येक ठिकाणी संच मान्यतेचं काम प्रगतीपथावर आहे। आणि आज एक असं निदर्शनास आले की तुम्ही जेव्हा प्रत्येक वेळेस पाठपुराव्याला जाल तेव्हा तुम्हाला जागा वाढलेल्या दिसतील किंवा वाढत आहेत। त्यांच्या गोष्टीवरती त्या अधिकाऱ्यांच्या कानावर त्या गोष्टी पडत आहेत, रिपीट पडत आहेत। उदाहरण सांगायचं झालं तर आज पण पुणे झडपीमध्ये गेलो तर जागा वाढलेल्या दिसल्या, वाढणार आहेत, त्याच्यावर काम चालू आहे। त्यांची अंतिम फायनल होणार बाकी आहे, ती पोर्टलवर येतीलच। महानगरपालिकेमध्ये पण तेच आहे, काही जिल्हांतर्गत बदलीसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे। पुण्यामध्ये पण आहे, जवळपास 60+ आहेत शिक्षक, असं पण सांगितले आम्हाला की जिल्हांतर्गत बदलीसाठी त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे। त्या पण जागा आपल्याला येतील, असे आहेत। त्या जागा 22-23 काल सांगितलं असं की आयुक्त साहेबांनी की 22-23च्या संच मान्यतेनुसार जागा द्या। ज्यात मुद्दा क्रमांक 8 आणि 9 आपण कन्फ्यूज होत होतो। आज अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं जाणवलं की त्यांनी असं सांगितलं की आहे जागा 23-24ला जागा, समजा 2022च्या संच मान्यतेचा शिक्षक कमी आहेत आणि विद्यार्थी कमी आहे, 23-24ला जसं विद्यार्थी वाढले तर मग काय, किंवा आत्ता शिक्षक जास्त आहेत उद्या विद्यार्थी कमी झाले तर काय। तेव्हा असं सांगितलं की आम्ही भले त्यांनी 22-23च्या संच मान्यतेनुसार जागा मागवल्या असल्या तरी आम्हाला जास्त शिक्षकांची गरज आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं मागू। नंतर त्याच्यावर नेमकी काय करतील त्याच्यावर डिपेंड आहे। तरी पण 22-23च्या संच मान्यतेनुसार जर विचार केला तर जागा येणार आहेत। काही ठिकाणी आता उदाहरणार्थ लातूरमध्ये मागच्या वेळेस पण गेले होते तर काही नव्हते, आता सांगतात की जागा येणार आहे। म्हणजे सांगायचं आता गरज आहे, त्यांना लेखी त्यांना आदेश आलेले आहेत काल। आणि आत्ताच एक आदेश आले आहे की एज बारवाल्यांचे मुद्दे आहेत जे अतिशय टोकानं लढलेले, आसावरी बाबर मॅडम असतील, मधु यादव मॅडम असतील, हे लोकांनी एज बारवाल्यांसाठी अख्खं महाराष्ट्र पिंजून काढलं। त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा की त्यांना एज वाढून भेटणार आहे आणि त्याला तुषार देशमुखांनी मदत केली, त्यांना पण धन्यवाद। एज बारवाल्यांचा मुद्दा अतिशय एकदम प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला, चांगली गोष्ट आहे, त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा, अभिनंदन। तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की वाढणार आहेत। काही ठिकाणी कंत्राटचा मुद्दा येतोय पण ते सॉल्व्ह करता येईल, विनंती चालू आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करत आहेत लोक। तुषार देशमुख सर असतील, संदीप कांबळे सर असतील, आपण एक सामान्य अभिज्ञताधारक म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला लागणं महत्त्वाचं आहे। मला कळकळीची परत विनंती करतोय, आत्ता तरी टॅब आले, आत्ता तरी तुमचं डोळे उघडा, आत्ता तरी तुमचे पैसे खर्च करा, आत्ता तरी बाहेर निघा। आता नाही तर कधी नाही, मग घरी बसून फक्त इन्फॉर्मेशन घ्यायच्या, व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्रामवर बिनकामाचं चर्चा करायच्या, परत तेच चालू आहे, परत तेच चालू आहे। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की तेच काय परत तेच करायचं का नाही, आपल्याला लागायचं आहे। 17च्या भरतीचं तेच अनुभव आहे, 19ला पण ते, 24ला पण तेच अनुभव घ्यायचं का, ते तुम्ही ठरवा। आपल्याला जिल्ह्यात आपल्याला लागायचं असेल तर पाठपुरावा करा आणि जे संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, तिथे जाऊन 22-23 संच मान्यता असतील ते तुम्ही पाठपुरावा करा। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की प्रत्येक मुलं कन्फ्यूज झाले होते की सर सेकंड फेजला जागा जास्त आल्या तर मग थर्ड टेटचं काय। तर मी प्रत्येकांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी उल्लेख केले, आज पण ते परत उल्लेख करते की आपली भरती संच मान्यता 2022-23च्या अगोदरच्या भरतीवर ही सेकंड फेज होणार होती। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण सांगितले, म्हणजे मॅक्सिमम मागच्या व्हिडिओ जेवढे टाकले त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ते उल्लेख केला आहे। आज ते पत्र निघालं, 100% ते झालं। म्हणजे आपण एखादा अभ्यास करत असताना किंवा एखाद्या गोष्टीवर माहिती घेत असताना ते पूर्ण अभ्यास करून त्या गोष्टीवरही केलं पाहिजे। पॅनिक व्हायची गरज नाही। हो सर मग 15,000च्या जागा तिकडे आलं तर आम्हाला काय ना, थर्ड टेटला काय ना, नुसतं टेलिग्रामवर भांडणं चालू असतं। मला हेच कळतं, डोक्याचा अक्कलीचा भाग वापरा ना, थोडंसं अक्कल वापरा ना, डोकं वापरा थोडंसं की बाबा नेमकं काय चालू आहे। आपण एवढा अभिज्ञताधारक आहे, आपण अभ्यास करतोय, एवढे देऊन DED केले, BEd केले, MAd केले, TET पास झाले, CTT पास झाले, एवढं पासून पण विचारतो सर कसं मला एवढे मार्क होईल का। मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 111 मार्कला ओपनचा कट ऑफ आला ना, जागा नसेल तर 111 पण लागत नाही तुम्ही, आणि तुम्ही जागा जास्त आल्या ना तर तुम्ही 105 वाला पण लागता, 104 वाला पण लागता, पण लागण्यासाठी काय जागा जास्त आहे ना। मला पण मार्क कमी आहेत, असं नाही का तर मला मार्क कमी मी लढलं नाही पाहिजे, त्यांचंच होणार आहे माझं नाही होणार आहे, असं आहे का, नाही। सांगायचं तात्पर्य असं आहे की मी पण एक अभिज्ञताधारक म्हणून सांगतोय
की आपण लढलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे, जागा मागणी केली पाहिजे. 1 वेळेस नाही म्हणणार, 2 वेळेस नाही म्हणणार, 3 वेळेस नाही म्हणणार, 4 वेळेस नाही म्हणणार, 10 वेळेस नाही, 11 वेळेस तरी म्हणतील. काहीतरी आउटपुट भेटेल. प्रत्येक वेळेस ते शिवा देतील, दुसऱ्या वेळेस शिवा देतील, 4थ्या वेळेस त्यांना जाऊन फक्त हसायचं. त्यांना आपण पाठ होऊन जातो, तुम्हाला खरंच घर आहे. मागच्या वेळेसमध्ये पण ते सांगितलं, आता पण ते सांगतो, कळकळीची विनंती करतो, कृपया करून पाठपुरावा करा. प्रत्येक जिल्हा परिषदेला जा, महानगरपालिकेला जा. आता तर टॅब ओपन झालं, टॅब कधी ओपन होणार? 20 तारखेला अख्खं दिवसभर मुलं परेशान. टॅब आता आहे, तयार आत्ता आहे, पण ते संस्थेसाठी टॅब होता, आपल्यासाठी टॅब नंतर येणार आहे. मला हेच कळत नाही. म्हणजे थोडंसं विचारपूर्वक हे गोष्टी करा, अभ्यास करा. टॅब संस्थेसाठी होता. मागचे 16 तारखेच्या पत्रात तुम्ही उल्लेख केलेला होता की टॅब संस्थेला ओपन होणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेला ओपन होणार आहे. त्याच्यावरती पण मागं त्यांनी रिमाइंडरसाठी ते ओपन केलेलं आहे. अगोदर त्यांनी ती माहिती दिली होती रेडी ठेवा म्हणून. आता फक्त अपलोड करायचं आहे. मागचं जर पत्र घेतलं तर अपलोड करायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणलं, आता आज आम्ही पुण्याला गेलो होतो, पुणे झडपीमध्ये, मनपामध्ये, ते आम्हाला अनुभव आले. 200+ शिक्षक हे जिल्हांतर्गत बदलीमध्ये जाण्यासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे महानगरपालिका पुण्यामध्ये. आणि ह्या कधीच्या जुन्या आहेत. आता ते 22-23 संच मान्यता आहे, 23-24 संच मान्यता आहे. भले त्याच्यावर उल्लेख केलेला नसेल तर आता महानगरपालिकेला संच मान्यतेचा काही असतोच विषय, पण त्यांना ते पूर्ण शिक्षक भरत असतात. त्यांना 10%चा ह्याचा काही विषय राहत नाही. त्यांना जे जास्तीत जास्त मागवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कंत्राटी भरती महानगरपालिकेमध्ये पहिलं पूर्वीपासून चालत असते. ठाण्यामध्ये मनपा असे किंवा पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागचे 300 शिक्षक प्रायमरी माध्यमिक म्हणून त्यांनी कंत्राटीवर भरलेले आहेत. तर रिसेंटमध्ये एका दिवसा अगोदर सकाळी जाहिरात आली की इंग्लिश मिडियमची जाहिरात होती. ती मला 3-4 दिवसाअगोदर माहिती होती, इंग्लिश मिडियमची जाहिरात आहे. पण ती टेम्पररी आहे. ती महानगरपालिका स्तरावर भरत असते. ठीक आहे. आता महानगरपालिका पुणे PCMC महानगरपालिकेला सुद्धा तंग आलेत की आम्हाला महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचे नाहीत, कारण मागचे लोक परत कंप्लेंट करायलेत आम्हाला परमनंट करा म्हणून. आणि त्यांच्या एका पगारीमध्ये त्यांना कंत्राटीवाल्यांना एका प्राथमिक शिक्षकाला 26,000 पगार आहे आणि पवित्र पोर्टल परमनंटवाल्यांना 16,000 पगार आहे. बरोबर. तर फायदा कुणाचा? मनपा एका म्हणजे 10,000 बसले ना, 9,000 जवळपास. तर त्यांना ते पण बोलून दाखवलं. आज पण महानगरपालिकेमध्ये तेच विषय झाला आहे. मागच्या वेळेस पण ते सांगितलं की त्यांना त्यांचं काम चालू आहे, युद्ध पातळीवर काम चालू आहे, काळजी करू नका. हां, काही जिल्ह्यामध्ये कंत्राटीचा फॅक्ट पडतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला उद्या पुणे टीम, बाकी सातारा, कोल्हापूर, सोलापूर, काशीद सर असतील, बाकी सर्व येणार आहेत. पुण्यामध्ये पण सर्व टीम आहेत. स्वाती सुरेश मॅडम असतील, हंडोळे मॅडम असतील, बाकी सर्व आहेत, ते येणारच आहेत. अजून कोणी आपल्या जवळचे पुणे टीममधले असतील किंवा पुण्याजवळचे असतील तर आवर्जून तुम्ही उद्या कृपया करून 10 वाजेपर्यंत आयुक्त ऑफिसला या. आपल्याला कंत्राटीचा मुद्दा हा आयुक्त साहेबांसमोर घ्यायचा आहे. आज पण आम्ही आयुक्त ऑफिसला ह्याच्यासाठी मी गेलो होतो थोड्या वेळा अगोदर, आयुक्त ऑफिसमध्ये कन्फर्म करण्यासाठी की उद्या खरंच आयुक्त साहेब आहेत का. नाहीतर काय होईल, मग पुणेवरनं सोलापूर, सातारा, सांगलीवरनं, कोल्हापूरनं मुलं येतील. मग आयुक्त साहेब नसतील तर त्यांचा हिरमोड होऊ नये. मग तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की उद्या आयुक्त साहेब आहेत. आता आम्ही त्यांच्या PNना बोललो आहे, त्यांनी मिटिंगमध्ये होते त्यामुळे आम्ही कधीच बोललो नाही. तर उद्या असं लक्षात माहिती झालं की उद्या आयुक्त साहेब आहेत, त्यामुळं ते सर्व आम्ही येणार आहे आणि आम्ही पण जाणार आहे. तुम्ही पण या. आणि हा अतिशय मुद्दा कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा असेल तर आणखीन तुषार सर किंवा संदीप सर म्हणल्यासारखं जागा आणखीन वाढतात. 1 ते 5च्या जागा वाढतील. सर्वात जास्त फटका 1 ते 5 बसणार आहे. मॅथ्स सायन्सच्या जागा ते येणारच आहेत, इंग्लिश मिडियमच्या जागा येणारच आहेत, उर्दू मिडियमच्या येणारच आहेत, बाकी सर्व मिडियम 1 ते 5 कोणत्याही मिडियम असो 1 ते 5 वाल्यांना फटका बसणार आहे. त्यामुळं तुम्हाला जर 1 ते 5चा कट ऑफ परत कमी आणायचा असेल किंवा आपल्याला लागायचं असेल, असं नाही आहे की फक्त वरचे प्रयत्न करत नाहीत. आम्ही कमी मार्क पडले, आम्ही प्रयत्न करतो आहे, वरचे पण मुलं प्रयत्न करतात. सर्वजणच म्हणत होते सेकंड फेज विसरा, तेव्हा सेकंड फेज सुरू झालेली आहे. समजून घ्या. अचानक आलेला तोंडातला घास हिरावून जाऊ नये यासाठी तुम्हाला विनंती करतो. कृपया करून या, एकत्र या. आता तरी एकत्र या. आता तरी डोळे उघडा, स्वतःसाठी लढा. नंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही. 2019च्या भरतीला एकदम कमी मार्काने मी बाहेर आलो. त्यावेळी जर मागासवर्गीय कपात राहिली नसेल तर आम्ही पण राहिलो असतो. तो अन्याय आम्हाला माहिती आहे, तो त्रास आम्हाला माहिती आहे. परत 24ला तू जर चूक होत असेल तर मग काय अर्थ नाही, काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही सुज्ञ आहात, जास्त काही सांगण्याचा उद्देश नाही आहे माझा, पण कळकळीच विनंती करतो तुम्ही या. आणि जागा किती येतील, माझं होईल का, मला एवढे मार्क तेवढे, तुम्हाला गॅरंटी देतो. जर जागा नसल्या ना, तुम्ही जर काही केलं नसेल ना, 111 मार्क असून सुद्धा तुम्ही घरी राहणार आहे. मी लिहून देतो, तुम्हाला लिहून देतो. का?
तुम्ही म्हणाल की असं कसं होईल सर, मेरिट कमी येणार. तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल, तुमच्या याला बिंदूला जागा नसेल, तुम्ही काय करणार आहे? मराठी मीडियम व्यक्ती पासला आहे, फक्त आल्या 3 जागा 4-5 जागा एखाद्या मनपामध्ये, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लागणार आहे का? नाही लागणार. मला मी कुठं पण लागणार, हा अहमपणा बाहेर काढा. मला 108 येतं, मला 7 येतं, मला 10 येतं, मला 5 येतं, असं काहीही नाही. जेव्हा कन्वर्ट राऊंड लागलेला होता किंवा जेव्हा पहिली यादी लागली होती तेव्हा विचारा त्यांना, सर्वांचे डोळे फिरले, कसं झाले नेमकी यादी लागली तरी कशी? 4 दिवस तर आपण कोमातून बाहेर आले आमचे मित्र काही. तेव्हा तर आम्ही तर विसरलोच होतो की आमचं होणारच नाही, कारण कमी मार्क आहे म्हणून. पण जेव्हा कन्वर्ट राऊंड लागला तेव्हा 1-2 मार्क 4 मार्कांना आम्ही जेव्हा वाटलं की बाबा होईल, अपेक्षा वाढल्या. कारण का सेकंड फेज झाली, जर चांगल्या जागा झाली तर आपण सर्वच लागू. सर्व म्हणजे जे प्रयत्न करत आहेत ते, त्यांना लक्षात येते की कुठं आता सर्वांना माहिती आहे कट ऑफ किती येईल, काय येईल. कोणीही अंदाज बांधू शकत नाही, कुणालाच माहिती नाही किती जागा आहेत ते. पण काही म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो काही इलिगल पद्धतीने किंवा काही लागेबांधे वापरून काही माहिती काढलेली आहे. ती माहिती तुम्हाला काही दिवसांत येणारच आहे. त्या माहिती सांगायच्या नसतात, काही जणांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यामुळे पण जागा आहेत हे लक्षात असू द्या. ह्याचं निष्कर्ष असा आहे की जागा आहेत, कोणी असं पॅनिक नाही होऊ, जागा नाहीत. मागच्या वेळेस पण पुणे महानगरपालिका मागच्या पहिल्या फेजमध्ये PCMC महानगरपालिकेच्या जागा नव्हत्या प्राथमिकच्या, त्या जागा येणार आहेत. आणि समजून घ्या ना, आता कालचं 20 तारखेचा GR 20 तारखेचा बुलेटिन आलेला आहे आपल्यासाठी, त्याच्या संस्थेसाठी आहे. आणखीन क्लिअर करतो तुम्हाला. त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली मेन्शन केलं आहे 22 तुझी संच मान्यता. मी मागच्या वेळी पण ते सांगितले 23च्या अगोदरची जागा येणार आहे. आत्तापर्यंत येतील, काय आता सांगतात काही जण सांगितले की बाबा आत्तापर्यंत जे येतील ती गोष्ट वेगळी आहे. पण मुळात असं आहे की ती संच मान्यता येणार, जागा पण येणार आहेत. फक्त आपण पॅनिक होतो घरी बसून, काय करायचं काय नाही. आता आंदोलन जर इनकेस जर आंदोलन ठरवले असेल तर आंदोलनाला पण लिहा, भरी बसून फक्त टेलिग्राम व्हॉट्सअपवर ग्रुप बसून आंदोलन करायचं, आम्ही आंदोलन करू, आता आंदोलन करावं लागेल, सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे बकऱ्या सांभाळेंगे, असं नसते आहे का नाही? बरोबर, तो चालवणार वेगळं, बकऱ्या खाणारा वेगळाच असतो. तसं होणे, त्यामुळं सांगतोय की विनंती करतो, कृपया करून विनंती करतो की तुम्ही सर्व या. आणि उद्या पाठपुरावा पुणेचे लोक आहेत त्यांनी पण यायला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या जिल्ह्याला जा, तालुक्याला जा, जिल्हा परिषदला जा, महानगरपालिकेला जा, विनंती करा, प्रत्येक गोष्ट पाठपुरावा करा. RTI टाका. आता RTI म्हणजे सर वेळ कमी आहे तर जाऊन विनंती करा. सोबत RTI पण टाकून द्या ना स्टेपनीसाठी. 15 रुपयाचं तर RTI, 10 रुपयाची फीस आहे. ऑनलाईन केलं तर 15 रुपये, ऑफलाईन केलं तर 10 रुपये, 10 रुपयाचं कोट पी लावायचे. आणि एक झेरॉक्सला 1 रुपये, 11 रुपये तुम्हाला लागणार आहे. 11 रुपये कुठे आयर केले म्हणा, शासनाला आयर केले म्हणा. हां, आपण आयर करतो ना, कोणाच्या लग्नात गेलो 11 रुपयाचं आयर करतो पण 50 रुपयाचं खातो. त्या अर्थी आयर करले म्हणा, RTI टाका. आता हे सांगा, आता पण मी अशी भाषा कधी वापरलेली नाही, पण आज मला या गोष्टीचा खंत वाटते, वाईट वाटते. आपण सर्वजण लढतोय, आपण बकऱ्या सांभाळण्यासारखी गत झाली. त्यामुळे सर्वांना विनंती करतोय की तुम्ही सर्व मिळून एकत्र या. आत्ता तरी एकत्र या, आत्ता नाही तर कधी नाही. प्रत्येक आपल्या जिल्ह्यात जा, आपल्या तालुक्यात जा, करा. स्वतःसाठी तरी करा, आपल्या मायबापासाठी करा, आपल्या नवऱ्यासाठी करा, आपल्या भावासाठी करा, आपल्या बायकोसाठी तरी करा. उद्या बायको तुम्हाला आहे ना घरात येऊन देणार नाही तर तुम्ही पैसे कमवत नसाल तर. सांगायचा तात्पर्य असंच आहे, ज्यांचं लग्न झालं त्यांच्या लग्न होण्यासाठी पोरीसाठी लग्न पाठपुरावा करा. ज्या पोरींना पोरगं भेटत नाही ते त्याच्यासाठी पोरगं चांगलं भेटा म्हणून प्रयत्न करा, असं विनंती करा ना. ह्याच्यासाठी तर करा. डोळे बंद करा, स्वतःला विचारा आपले प्रॉब्लेम काय आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या. सर्वांना माहिती आहे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, कोणतेही काही प्रॉब्लेम असू शकते, त्याच्यासाठी या. पण या आता ही भाषा सर असं का म्हणताय, ही भाषा का अशी वापरतात, पण हा आतमधले निघणारे शब्द आहेत, त्याला एक्सक्लेमेटरी म्हणतात, उद्गारवाचक. आतमधले उद्गार आहेत, ते ठरवून बोलणारे उद्गार नाहीत, पॉईंट टू पॉईंट बोलणारे उद्गार नाहीत. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की आत्ता जर गेले की संपला कार्यक्रम. एकदा जर टॅबवर जाहिरात येणं सुरू झाल्यानंतर आपल्याला एडिट ऑप्शन आलं समजून जायचं आता आपण काहीच करू शकत नाही. ते एडिट ऑप्शन येण्या अगोदर तुम्ही जाहिरात द्या, म्हणजे तुम्ही या आणि करा. आम्ही आता आमचा 4था पाठपुरावा होता, आता उद्या परत आणखी जाणार आहे. आम्ही उद्या परत जाणार आहे, उद्या मनपाला पण जाणार आहे, उद्या परत झेडपीला जाणार आहे, उद्या परत आयुक्त ऑफिसला जाणार आहे. आणि आयुक्त ऑफिसला सातारा, कोल्हापूर, काशी सर असतील हे लोक येणार आहेत असं ऐकण्यात आलं. त्यामुळं बघा तुम्हाला सांगतो, नियमानुसार जर आपण पाठपुरावा केला ना, नियमानुसार, तर 100% आपण यशस्वी होऊ. उदाहरणार्थ सांगतो, एज बारचा मुद्दा कितीतरी दिवसांनी चालू होता. परेशानी होती. आसावरी मॅडम असतील, मुंबईचे मधू यादव मॅडम असतील, हे लोकांनी शेवटपर्यंत लढवलं. त्याला खिंड लढवणे म्हणतात मराठीमध्ये. तर एकाकी खिंड लढवणे, तर त्या अर्थाने त्यांनी आज करून दाखवलं. त्याला साथ भेटली, तुषार सर असतील, कांबळे सर असतील, सर्वांचं. पण विषय तोचा नाही आहे. विषय ह्याचा आहे की
त्यांना तो भेटला फक्त एजमुळं. आणि त्याला मागचं पण मी सांगितलं होतं की MPSCनं कंबाईनमध्ये PSIला वाढवून देण्यासाठी हा GR काढलेला होता आणि तोच GRचा वापर करून शिक्षक भरतीला फायदा झाला. कब किसी के दिन बदलेंगे, कब किसी का फ़ायदा होगा, किसी को बोल के नहीं आता, असं म्हणतात ना. कब किसी की ज़िंदगी बदलेगी. आपकी अगर ज़िंदगी बदलना है तो आप सब एक हो जाएं, तभी तो आप कामयाब होंगे. एक है तो सेफ है. सर्जन म्हणतात ना, एक है तो सेफ है. इलेक्शनमध्ये लई फेमस झालेला डायलॉग आहे. एक है तो सेफ है. तो अभी पवित्र में एक है तो सब सेफ है, नहीं तो कोई नहीं है. फिर महाविकास महायुती ते तुम्हाला माहीत आहे काय, जास्त बोलणार नाही मी. ठरवून घ्या. त्यामुळे सर्व विनंती करतोय की एकत्र या. बार रिपीट तेच चालू आहे माझं. एकत्र या, लढा, जागेसाठी पाठपुरावा करा, तर जागा येतील, नाहीतर मग काही खरं नाही. जर असं काही झालं तर ह्याच्यानंतर मी यूट्यूबवर पण काही करणार नाही. काय अर्थ आहे या गोष्टीला? सेकंड फेजवरच काम चालू आहे. तर ह्याच गोष्टी होत नसतील तर त्याचा उपयोग काहीच नाही ना. आणि हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा नाही की बाबा लाईक येतील, पैसे कमवण्याला लई माध्यम आहेत. यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी लई मोठा व्यक्ती लावावा लागतो. लई माध्यम आहेत पैसे कमवण्यासाठी. हा माध्यम नाही आहे. हा माध्यम जर व्हायचं असेल तर लई याला स्ट्रगल आहे, लई मोठं याची लाईफ आहे. त्यामुळं विनंती करतोय, पैशासाठी या गोष्टी नसतात, आपली माहिती लोकांना पाठवण्यासाठी असते काय. त्यामुळे सर्वांना विनंती करतो, एकत्र या. आज मी आणि भागू सर गेलो होतो. आम्ही नेहमी दोघं जात असतो, बाकी आम्ही सर्वजण जात असतो. पण कायसाठी, कुणासाठी? भागवत सरांचा जास्त मार्क ते होतील, पण ते त्यांना बोलल्या ते माझ्यासोबत येतात. पुणे टीम येत असते, सर्वजण आम्ही भेटत जात असतो. कारण का आपल्याला सर्वांना लागायचं आहे. एक सामान्य अभिज्ञताधारक म्हणून परत सांगतो, कोर टीम ही टीम काही नसते. एक सामान्य अभिज्ञताधारक म्हणून काम करा. मी तर त्याच्यामध्ये पण नाही. कोर टीम नंतर झालं, पण कोर टीम म्हणजे काय? काम करणाऱ्या व्यक्तीला जवळ घेणं, त्याला कोर टीम म्हणते. असं काही नाही. असे काही मोठं सभासद मंत्रिमंडळ नाही मोठं, किंवा ह्याच्याकडे ग्रह खातं, ह्याच्याकडे महसूल खातं, लाखोनं पैशाचं काही नाही. खायचे वांदे असतात पुण्यामध्ये जे अभ्यास करणारे. म्हणून त्यांना विचारा. घरी बसून आपण फक्त म्हणतो 90% अभिज्ञताधारक जे DED आहेत ना, ते परेशानच येतात. गावामध्ये तर टोमणे ऐकायचे नसतील. मास्तर म्हणून टीका आता लाज वाटायला लागली माहिती आहे का, शिक्षक म्हणून घ्यायला. कोणी जर गावात म्हणलं ना कशाला मास्तर, तर लाज वाटायला लागली ऐकून घ्यायला. का तुम्हाला हे सांगतो मी. आणि हे सांगण्याचा उद्देश हेच आहे की लाज वाटून घ्यायची नसेल ना तर जावा, पाठपुरावा करा जाऊ, तेव्हा कुठं तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता असं कसं म्हणतं सर 22 ते संच मान्यता करून घ्या ना. काही फर्स्ट पेजला शाळा आल्या नव्हत्या, नगर परिषद आल्या नव्हत्या, त्यांना पाठपुरावा करायला हवा. तिथे जाऊन पाठपुरावा करा. जे जागा दिसेल त्याला विनंती करा. अहो जमलं त्याचे हातपाय जोडा, काहीतरी करा, पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लागा ना तुम्ही. हा महत्त्वाचा विषय आहे, कळाला का तुम्हाला? म्हणून हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि प्रत्येक प्रवर्गाला जागा येतील जर तुम्ही पाठपुरावा केले. सर तो मराठी मीडियमचा आहे, तो इंग्लिश मीडियमचा आहे, तो इथे इंग्लिश असेल तर दुसरीकडे मराठी असेल ना, दुसरीकडे तेलुगू मराठी असेल, ते इकडे हिंदी असेल, इंग्लिश मीडियम असेल, इकडे उर्दू मीडियम असेल. प्रत्येक मीडियमनं एका मीडियमसाठी नका काम करू. प्रत्येक वर्ग प्रत्येक मीडियमसाठी काम करा. सर्वच मीडियमसाठी. उर्दू मीडियम असेल तर सर्व मीडियमसाठी पाठपुरावा करा. मराठी मीडियम असेल तर सर्व पाठपुरावासाठी सर्व मीडियमसाठी पाठपुरावा करा. तिथं उर्दूच्या जागेवर तर आपले उर्दू बांधव लागतील. तिथं मराठी मीडियम असेल तर उर्दू मीडियम बांधव लागतील. उर्दू बांधव असेल तर मराठी मीडियम लागतील. मला हेच विनंती करायची नाही. तो त्याचा आहे माझं नाही असं लक्षात असो. कॉमन रोस्टर आहे. कॉमन रोस्टरमध्ये सर्वांचंच लागणार आहे, सर्वांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात असू द्या. तुम्हाला काय कॉमन रोस्टर खेळ काय आहे ते विचारा. जे पॉईंटवर एका मार्काने राहिलेले त्यांना विचारा कॉमन रोस्टर काय असते. त्यामुळे सांगतोय. आणि तुम्ही म्हणाल सर आता एडिट टॅब येणार आहे, टॅबमध्ये काय बदल होतील. तुम्हाला आणखीन एक सांगतो. टॅबमध्ये आता मूळ मुद्दा आला म्हणून सांगतो. टॅबमध्ये बदल काय होते. टॅबमध्ये जास्तीत जास्त बदल करता येणार नाही. आयुक्त साहेब IAS आहेत, ऑल इंडिया रँक टॉप 50मध्ये पास होऊन झालेले लोक आहेत. ते समजून घ्या. मला असं वाटते की टॅब जर विचार केला तर काही ठिकाणी अशी माहिती भेटली तर असं सांगता येईल आपल्याला की टॅब हे फक्त कास्ट बदलण्यासाठी आणि CTT TETसाठी होईल. बाकी प्रवर्ग हां तुम्ही काहीही करा, तुमचे कोणतेही डॉक्युमेंट असू द्या, त्या डॉक्युमेंट्स बदलत असताना टिल डेट त्या तारखेपर्यंतच जे एज्युकेशन आहे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही टाकू शकला, पण त्याच्यानंतरचे नाही. त्यामुळं काळजी करू नका. ते होईल, तेवढे फायदा होईल तुम्हाला. आणि जुनी तारीख आहे, जुनी संच मान्यता आहे, जुनी भरती आहे. नवीन भरतीच्यात गोंधळ होऊ नका. परत आणखी सांगतोय, सेकंड फेज थर्ड टेटचा काय उपयोग. थर्ड टेट 100% होईल. तुम्हाला मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 100% थर्ड टेट होणारच आहे, ती होईलच, पण हे झाल्यानंतर.
मी माझे जर मागच्या व्हिडिओचे कमेंट वाचून बघा, प्रत्येकाला मी सांगितलं आहे 2022-23 संच मान्यतेनुसार भरती होत आहे आणि थर्ड डेट होणारच आहे. थर्ड डेटच्या जागा वेगळ्या, सेकंड डेटच्या जागा वेगळ्या. वाटलं नसेल तर मागचे जाऊन व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं ते पण बघा. डेट सकट सांगितलं होतं तुम्हाला की 20 तारखेपर्यंत म्हणजे 15 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त 20 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत तुम्हाला टॅब येईल. आला ना, 16 तारखेला पत्र आलं, 20 तारखेला टॅब आला. ते 5-6 दिवस लेट का झालं? कारण का आयुक्त साहेब नवीन आले, त्यांची बदली झालेली होती, त्यांना जॉईनिंग करायला वेळ लागला. त्यामुळं असतात काही प्रशासकीय काम असतात. आता मी तर असं काही हे नाही आहे की 15 म्हणजे 15लाच येणार आहे, 2-4 दिवस इकडे होत असतं, ठीक आहे. पण ते 100% होतं कारण का ते स्वतः पत्र आम्ही वाचलेलं होतं, म्हणून ते तारीख आम्हाला लक्षात आली होती. साहेबांच्या एकदम PA लोकांनी म्हणजे काही लोकांनी ते आम्हाला माहिती सांगितली होती. त्यामुळे आम्ही तुम्हाला हक्काने येऊन सांगितलं. तारीख सांगणारा व्यक्ती मी होतो की 15 तारखेपर्यंत येईल म्हणून, पहिला व्यक्ती. आणि आयुक्त साहेबांना भेटणारी बी आमची पुणे टीम होती पहिल्यांदा भेटणारी, म्हणून आम्ही पुण्यात असून काम करतो. असं नाही की आम्ही जाऊन फक्त सेल्फी काढतो फोटो टाकतो, असं नसते. प्रत्येक जाऊन आयुक्त साहेबला भेटतो असतो, अधिकाऱ्यांना भेटतो. आयुक्त साहेब कधी कधी येऊन देत, म्हणजे अधिकार लोक येऊन देत नाहीत. 10 वेळेस 11 वेळेस येतील ना, 10 वेळेस येऊन देतील नाही, 11व्या वेळेस 12व्या वेळेस. पण नशीब असं आमचं चांगलं आहे की पुण्यातले सर्व अधिकारी चांगले आहेत, आम्हाला सपोर्ट करतात, आम्हाला मदत करतात, वेळोवेळी माहिती सांगत असतात. पण तसंच तुम्ही प्रत्येक वेळेस एखाद्या आयुक्त म्हणजे एखाद्या झडपी मानपाला गेले ना, तर पहिल्यांदा तुम्हाला बोलणार नाहीत, शिवा देतील. दुसऱ्यांदा बोलणार नाहीत, शिवा देतील. तिसऱ्यांदा बोलणार नाही, चौथ्यांदा, 5व्यांदा तर ते कळलं कुठं चुकतोय. कारण का ते पण राज्यसेवेतनं क्लासून झालेले अधिकारी असतात, त्यांना पण एक इथिक्स हा एक भाग असतो. इथिक्स हा सब्जेक्ट पण आहे UPSCमध्ये, त्याच्यानुसार त्यांना पण ते असते, त्याच्यात ते अभ्यासक्रमातला एक भाग आहे. त्यामुळं त्यांना ते कळते, त्यामुळे ते आपल्याला सर्व गोष्टी सांगतात. त्यामुळे काळजी करू नका, जागा येणारच आहेत. पण जास्तीत जास्त येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. का मी लागण गॅरंटी नाही, तुम्हाला आताही सांगतो, मी लागण गॅरंटी नाही, तुम्ही लागण गॅरंटी नाही. जागा कमी आल्या तर कोणीच लागू शकत नाही. जागा जास्त आल्या तर तुम्ही लागणार, मी बी लागणार. मी माझ्या लेवलवर स्वतःला असं ठरवा की मला लागायचं आहे, मी पाठपुरावा करतो. मला दुसऱ्याला लागायचं आहे, दुसऱ्यासाठी करतो म्हणून हे असं नाही. तुम्ही एकदा पवित्र लागल्याच्यानंतर तुम्हाला कोणी विचारत पण नाही, हे लक्षात असू द्या. हे आमचा अनुभव आहे, माझ्या मित्रांचा पण अनुभव आहे. एकदा लिस्टमध्ये गेले ना तर आपला नंबरसुद्धा त्यांच्या बॅक ह्याच्यामध्ये जातो, म्यूट स्टेटसमध्ये जातो, आपलं स्टेटससुद्धा ते बघत नाहीत लोक. हे अनुभव आहे, अनुभवातून बोलतो आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे. पहिलं मी आहे भाई, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे भाऊ, तू नको टेन्शन घेऊ. जेव्हा लागले ना, कोणी भाऊ बहीण नसते. तुम्हाला ही विनंती करतो आहे, स्वतःसाठी लढा, आपल्या मायबापासाठी करा काहीतरी. थोडंसं करवाट लागेल ना तर असं गादीवर झोपा, 2 मिनटं डोळे बंद करा आणि मायबाबांचं स्ट्रगल लक्षात असू द्या की मायबाप आपल्यासाठी काय केलं, ठीक आहे. त्यामुळे कळकळीची विनंती करतो आहे. आणि आज अशीच गोष्टी होती आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आवाहन करण्यासाठी आलेलो होतो. जागा जास्त येतील, पुणे पाठपुराची तुम्हाला माहिती सांगितली आणि प्रत्येक प्रवर्गाला जागा येतील, जागा वाढून भेटतील. प्रत्येक वेळेस गेलं की तुम्हाला जागा वाढून भेटतील आणि मला कमी जास्त आहेत म्हणून असं काही नाही आहे. आपण सर्व मिळून लढले पाहिजे. आता आंदोलनाची जर तयारी होत असेल तर कोणी आंदोलन करो, ते आपल्यासाठीच आहे. आपल्या एक सामान्य अभिजातधारकासाठी असो, तुषार सर असतील किंवा संदीप कावळे, कोणी असो, कांबळे सर असतील, तर कोणी असो, हे दोघे कोणी आता हे ज्यांच्या ज्या संघटना आहेत, एखाद्या संघटनेनुसार एखाद्या बॅनरखाली आपण आंदोलन करत असतो. तर तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे की आपण आंदोलनाला पण या, आर्थिक मदत करा. आणि विनंती करतो की आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, जागा जास्तीत जास्त आल्या पाहिजे. कंत्राटीकरणाचा मुद्दा काही जिल्ह्यामध्ये आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्याचा सॉल्व्ह जर नाही झाला तर शेवटी तो पर्याय आहेच. आंदोलन फक्त हे लोकांना म्हणजे जागृत करण्यासाठी असते. ते मुंबई लेवलवर, मुंबईला पण मंत्रालय स्तरावरचा मुद्दा आहे, तिथे अधिकारी मंत्र्यांना पण ते घेऊन ते मुद्दे सॉल्व्ह करावं लागेल. आणि पुण्यामध्ये आंदोलन बसवून पाहिजे, वेगळं आहे तिथं लोकांनी मिळून काम केलं पाहिजे, एका दोघांचं काम नाही आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो आहे की तुमच्या लेवलवर काम करा, पाठपुरावा करा, विनंती करा. आणखीन जर तुम्हाला काही वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जे नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटत जाईल. आणि पुण्यावरून पुणेमधनं तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला भेटत जाईल. धन्यवाद.